नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल। तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर। रायगडावर तुतारीचे नाद घुमले। शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण। शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल। शरद पवारांनी मोदी सरकार विरोधात तुतारी फुंकली। छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला। राज ठाकरेंचा हल्लाबोल तर तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा। महाराष्ट्रात आम्ही 45 जागा जिंकणार। चंद्रकांत पाटलांची टीका। शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा। सदाभाऊ खोत यांची खोचक टीका। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या। सदाभाऊ खोतांची भाजपाकडे थेट मागणी। विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेच्या दुसऱ्या टेंडर जाहीर। दुष्काळग्रस्तांनी आतिषबाजी व पेढे वाटून केले स्वागत। सलग दुसऱ्यांदा सांगलीत कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे। महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर परिणाम। कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी। शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांनाच। देवेंद्र फडणवीसांचा टोला। मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको, गावोगावी आंदोलनं। मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे। रामदास आठवलेंचा इशारा। दुपारपर्यंत रास्ता रोको, त्यानंतर गावागावात धरणं आंदोलन करा। मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन, तर उद्याची बैठक निर्णायक। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।